नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षेच्या माध्यमातून प्रेफरन्सची संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक वाट पाहत आहेत. आम्हाला या जाहिराती कधी पाहायला मिळतील असा प्रश्न त्यांचा विचारला जातोय. एकंदरीत आयुक्त कार्यालयाने त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अशी माहिती मिळते आहे की सर्वच्या सर्व जाहिराती या रेडी आहेत. फक्त त्या जाहिराती पोस्ट त्या ठिकाणी करतील आणि त्या जाहिराती पोस्ट करण्याआधी एक प्रकारचं महत्वाचं इन्स्ट्रक्शनचं बुलेटिन आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर मागील भरतीचा विचार जर केला तर एक 5 दिवसांमध्येच, एक 4 ते 5 दिवसांमध्ये जाहिराती सर्वांना पाहायला मिळाल्या होत्या. आता जवळपास 10 दिवस आज होतील, परंतु या जाहिराती अजूनही आम्हाला पाहायला मिळाल्या नाहीत आणि प्रत्येक दिवस त्यांना एक वर्षासारखा वाटायला लागलाय. असे सर्व अभियोग्यताधारक अगदी खूप चिंतेने, खूप काळजीने त्या ठिकाणी या जाहिरातींची वाट पाहत आहेत. कारण की त्यांच्या नोकरीचा, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे की मला ही नोकरी मिळाली पाहिजे, माझ्या कुटुंबाला दिलेलं मी आश्वासन मला पूर्ण करायचंय. पण एका बाजूला जी परिस्थिती आहे ती बऱ्याच अभियोग्यताधारकांना माहिती नाही, जे की मी आज तुम्हाला एक 2-3 व्हिडिओच्या माध्यमातून असं दाखवलं की बऱ्याच ठिकाणी 11वी-12वीच्या जागा या कमी होत आहेत. अगदी पोर्टलला अपलोड केलेल्या जागा मला रद्द करायच्या आहेत, रिजेक्ट करायच्या आहेत. अशा प्रकारची शिक्षणाधिकाऱ्यांची पत्र माननीय आयुक्त साहेबांपर्यंत आल्याचा आपल्याला माहिती मिळत आहे. तुमच्याशी ऑलरेडी मी ती शेअर देखील केलेली आहे. सांगायचंय असं की या जागा कमी होत आहेत, परंतु यांची परिस्थिती अगदी हाताच्या बोटावरती मोजणारे शिक्षक देखील तुमच्यापर्यंत ती माहिती, रिअल इन्फॉर्मेशन पोहोचत नाही. लक्षात घ्या, ही रिअल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण की या ज्या जागा आहेत या कमी होण्यामागचं कारण म्हणजेच सगळ्यात महत्वाचं कारण आहे संच मान्यता. आता या संच मान्यतेमध्ये काय आहेत, नवीन आलेले जे निकष आहेत ते निकष देखील तेवढेच धोक्याची घंटा खरं तर उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी आहे. कारण की आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिकलच्या बॅचच्या संदर्भात आणि विद्यार्थी संख्येच्या संदर्भात एक नवीन शिआर जो काढलेला होता, त्यावरती आयुक्त कार्यालयाच्या समोर संपूर्ण शिक्षकांचं ठिय्या आंदोलन झालं. या आंदोलनाला महाराष्ट्रातील अनेक शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित राहिले. आम्हाला या मान्य नाही आणि ते आंदोलन मोडून देखील शासनानं काढलं, परंतु त्या संदर्भातला ऑथेंटिक जीआर अजूनही आलेला नाही. कदाचित भविष्यातलं चित्र असे असेल की तो जीआर लागू केला जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षक हे अतिरिक्त होण्याचे चान्सेस जास्त आहे. मग त्या ठिकाणी शासनाने असा विचार केला की या जागा रोखणं खूप गरजेचं आहे. 11वी-12वीच्या जागा जर आता आपण भरल्या आणि यदा कदाचित रोस्टरनुसार, त्या बिंदू नामावलीनुसार जर आपण विचार केला, महाराष्ट्रातील शिक्षक जर अतिरिक्त झाले तर त्यांचं समायोजन करायचं कुठं, आणि हीच मोठी बाब त्यांच्या समोर शासनाच्या पुढे असल्याचा आपल्याला माहिती मिळत आहे. यदा कदाचित आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा संस्था, ज्या अगदी पुणेमध्ये येणाऱ्या काही संस्था होत्या, नामांकित संस्था होत्या, त्या संस्थांच्या देखील जागा 11वी-12वीच्या येणार नाहीत. आजच मी तुम्हाला नांदेड असेल, त्याच पद्धतीने भंडारा असेल, सोलापूर असेल यासारख्या जाहिराती ज्या रिजेक्ट झाल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे. आणि त्याचाच परिणाम आपण जर पाहिलं तर हे प्रेफरन्सच्या ज्या जाहिराती आहेत त्या मिळण्यामागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्या जाहिराती कमी करणं आणि उरलेल्या जाहिरातींवरती प्रक्रिया करण्याचं काम पवित्र पोर्टलच्या मार्फत आयुक्त कार्यालयामध्ये चालू असल्याची बाब आपल्या निदर्शनास आल्याची माहिती मिळते. आणि खऱ्या अर्थानं त्यामुळंच उशीर होत असावा. आणि महत्वाचा मुद्दा, मग हे प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया कधी आणि कशी असणार आहे, तर लक्षात ठेवा, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे की 11वी-12वीच्या गटाकडूनच खाली यायचे, परंतु 11वी-12वीच्या जागा जर कमी असतील सर तर आम्ही फेज 2 ची वाट पाहू का, असाही प्रश्न विचारला जातोय. पण आता तो रिस्क फॅक्टर असणार आहे. काही उमेदवार म्हणतील माझं CET आहे, TET आहे,
मग मी फेज 1 मध्ये जर 1 ते 8 ला जॉईन झालो आणि फेज 2 मध्ये 11वी-12वीच्या जागा जर आल्या, तर मग अशा वेळेसला आमची संधी गेली ना, कारण की एक बिंदू एक पद आहे. परंतु या ठिकाणी नोकरी महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवूनच विचारपूर्वक प्रेफरन्स द्या. कदाचित भविष्यात टेट 2 ला जागा येऊत, तुमची इच्छा पूर्ण होत हे मी नक्कीच त्या ठिकाणी बोलू शकतो. परंतु जागा किती येतील, कारण की मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की मागील फेजचं चित्र आणि या फेजचं चित्र वेगळं आहे. खालचे उमेदवार हे वरच्या जागेसाठी जात होते, खालच्या जागा रिक्त राहत होत्या आणि त्याच जागा पुढच्या फेजला जात होत्या. काही उमेदवार हे रिजेक्ट देखील होत होते, त्यांच्या जागा देखील त्या ठिकाणी जात होत्या. समांतर आरक्षणाच्या काही जागा असतात त्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि म्हणून पुढे पुढे जाऊन ते मेरिट आपल्याला जास्त म्हणजे जागा जास्त दिसल्याचं पाहायला मिळत होतं. पण प्रत्यक्ष जर पाहिलं तर या फेज 2 मध्ये असेलच असं नाही, म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या. इथे मला तुम्हाला हे सांगायचं की मेरिट जास्त कुठं असणार आहे, तर ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, जर 11वी-12वीच्या जागा एवढ्या आताच आपण पाहिलं, एकूण जवळपास 80-90 प्लस संस्थांच्या जागा अचानक कमी झाल्या. अजून तो किती जिल्ह्यांचा आकडा आहे हे मलाही माहित नाहीये आणि तुम्हालाही माहित नाहीये, हे कोणालाच माहित नाहीये. खरं सांगतो तुम्हाला बऱ्याच ठिकाणी माहिती मिळते, बरेच आकडे तुम्हाला पाहायला मिळतील, पण शासनाने आपल्याला सांगितलंय 15 ते 18,000, 18चे 20 होतील, 20,000, कदाचित 25,000 पर्यंत सुद्धा तुम्हाला ज्यांनी सांगितलंय तिथपर्यंत जाऊ शकतो आकडा, मी नाही म्हणत नाहीये. पण त्या एक्झॅक्ट आकडा ज्या वेळेसला आपल्या कानावरती येईल तीच आपल्यासाठी आकडेवारी खरी असणार आहे. एकंदरीत रेफरन्स कसे द्यावेत या संदर्भात मी अनेक व्हिडिओ तयार केलेत, पण तुम्हाला मी पुन्हा सांगेल की तुम्ही बिनधास वरच्या कटाकडून खाली या, असं काही नाही की खालीच मला प्रेफरन्स द्यायचे, बिनधास तुम्ही द्या. आणि आता मेरिट मॅक्झिमम मेरिट कुठं असणार आहे, कॉम्पिटिशन जास्त असणार आहे, 9वी-10वीचं कॉम्पिटिशन जास्त असेल ऍज कम्पेअर टू 1 to 8, कारण की यामध्ये लेस का आहे, तर या ठिकाणी आपल्याला माहितीप्रमाणे झेडपीच्या जागा अपलोड झाल्यात, आदिवासी विभागाच्या ज्या जागा आहेत, म्हणजे आपण जर पाहिलं तर पेसाच्या जागा आहेत आणि नॉन पेसाच्या देखील जागा आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या जागा देखील येतील, म्हणजे त्या जवळपास 2,500 जागा आहेत आणि या जवळपास 11-12,000 जागा त्या आहेत जवळपास. मी सांगितलं तुम्हाला आकडा दिलाय मी 11,700 प्लस आकडा यांचा आहे झेडपीचा, आणि पेसा नॉन पेसाच्या सुद्धा जवळपास 2400 जवळपास जागा आहेत. मग त्या जागा जर पाहिलं तर साधारणतः 15,000 जीडीपीच्या जागा 14-15,000 या संपूर्ण जागा येतील. नपा आहे, मनपा आहे, पीसीएमसी आहे, पीएमपी आहे, एमएनपी आहे, यांच्या देखील जागा येणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका, कुठं ना कुठेतरी तुमचं काम या भरतीमधून झालं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. 11वी-12वीच्या जागा थोड्या कमी होत आहेत, परंतु अभियोग्यता धारकांना विनंती असेल, नाराज होऊ नका. सत्य त्या ठिकाणी आपल्याला टोचणारं जरी असलं तरी ते स्वीकारणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी सत्य पचवणं गरजेचं आहे. तुमच्या नशिबात ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या घडल्याच पाहिजेत आणि घडतीलच, कारण की तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे हे पहिलं तुम्ही टार्गेट ठेवा. तुम्ही फक्त विशिष्ट गटाचाच विचार न करता तुम्हाला नोकरी मिळाली पाहिजे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आणि 100% भविष्यात तुम्हाला अशी संधी मिळेल की ती जी नोकरी मिळालेली आहे त्याने तुम्ही 100% समाधानी असणार आहात, तुमच्या कुटुंबाला तुम्ही खुश ठेवणार आहात. या सर्व भूमिका आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील. अतिरिक्तचं प्रमाण वाढल्यामुळे या जागा कमी होत आहे, संच मान्यतेचे निकष बदलल्यामुळे या जागा कमी होत आहेत आणि शासनालाही भीती आहे की उद्या कदाचित आपण या सर्व शिक्षकांना भरून घेऊ आणि उद्या जर आकडा अतिरिक्त झाला तर हा ही किती मोठी गोष्ट असणार आहे. ते बिचारे त्या जागेवरती जॉईन होतील आणि त्यांना डायरेक्ट बाहेर पडावं लागेल. त्यामुळं शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा नाहीये एका दृष्टीने जर विचार केला तर, कारण की तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती देणार त्या आस्थापनेवरती. आणि मला सांगा उद्या जर ती या ठिकाणी अतिरिक्त झालं तर मग काय करायचं, मग तुम्हाला डायरेक्ट घरी बसवणार ते योग्य आहे का नाही. म्हणून अजून त्यांनी असं काही संरक्षण दिलं नाही की शिक्षण सेवक असताना जर अतिरिक्त झालं तर तुम्हाला कुठेतरी एखाद्या संस्थेवरती जॉईन करू, असं त्यांनी असा ठोस निर्णय अजून तरी दिलेला नाहीये. त्यामुळं आपण त्यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे.
त्यामुळं घाबरून जाऊ नका. तुमचं कुठं ना कुठंतरी काम होईल यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. जी रियालिटी आहे, जी ऑथेंटिक माहिती आहे ती देण्याचा माझा प्रयत्न असतो. 100% तुमच्यापर्यंत तो पोहोचतच असेल. तुमचे काही प्रश्न असतील नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.